पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर भगतसिंग सुखदेव राजगुरू त्या क्रांतिकारक राजगुरूंच्या नावाने तालुक्याला ओळखलं जातं। त्या तालुक्यामधील चासकमान गावामध्ये इथेच बाजूला टोकेवाडी आहे। त्या टोकेवाडीचे सुनील टोके साहेब आपल्याबरोबर आहेत, जे पोलीस अधिकारी आहे। 2023ला ते सेवानिवृत्त झाले, परंतु 2013 पासून त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो। त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आवाज उठवला, म्हणजे ज्या पोलीस प्रशासनामध्ये स्वतः नोकरी करतात, म्हणजे पाण्यात राहून मगरीशी वैर करायचं, त्याच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी IPS अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये बंड करणारा, दंड थोपटणारा आणि थेट न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारा एक क्रांतिकारक म्हणून सुनील टोके साहेबांकडे पाहिलं जातं। मागच्या वेळेस आपण त्यांना भेट दिली त्यांच्या गावाला, आणि आता आम्ही पुण्याला आलो आहे कृषी आयुक्त कार्यालयामध्ये। आज आमची सुनावणी आहे, तर त्या सुनावणीसाठी आलो आहे। तर मग रात्री त्यांच्याकडे आम्ही मुक्काम करण्याचा योग आला। मला साक्षात सुखदेव राजगुरू भगतसिंग यांना भेटल्यासारखं वाटलं, कारण आपण नेहमी महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून आपण बोलतोय, मैं भगतसिंग बनने निकला हूँ, मुझे तलाश है सुखदेव और राजगुरू की। आणि तसा एखादा सुखदेव राजगुरू जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा जसा आनंद होतो ना, तसाच आनंद मला सुनील टोके साहेबांना भेटल्यावर झाला आहे। अतिशय म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये मी जेव्हा मागच्या वेळेस आलो तेव्हा पत्नी अक्षरशः मी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की काय होतं ज्यावेळेस आपण क्रांतिकारक, म्हणजे आज ह्या देशामध्ये जर एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलायचं असेल किंवा एखाद्या व्यवस्थेच्या विरोधात जर बोलायचं असेल, एखाद्या अन्यायाच्या विरोधात बोलायचं असेल, तर एक मोठा संघर्ष आणि इथे प्रामाणिक राहायलासुद्धा संघर्ष करावा लागतो। अनेक ठिकाणी पैशाची लालूच दिली जाते, जर पैसे नाही आपण याला बळी पडलो की मग त्याला तेच पैसे खर्चून त्याचा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला जातो, म्हणजे त्याच्या जीवावरसुद्धा बेत असे अनेक हल्लेसुद्धा त्यांच्यावर झाले। परंतु त्यांनी हा पिंड त्यांचा मुळात राजगुरू नगर या तालुक्यामध्ये असल्यामुळे, क्रांतिकारकांच्या विचाराने लहानपणापासून बालपण गेल्यामुळे ते आज हे क्रांतिकारक लढ्यामध्ये तुम्ही सहभागी होत आहे। सुनील टोके साहेब, तुमचं भूमिपुत्र महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशनच्या YouTube आणि Facebook पेजमध्ये स्वागत। आता तुमचा लेटेस्ट एक लढा 8 दिवसापूर्वी तुम्ही जे काही महानगरपालिका पुणे शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तुम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक जो आपला विभाग आहे, ब्युरो आहे, त्या ब्युरोकडे तुम्ही मागणी केली आणि ते काम करत नाही आहे, म्हणून तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। तो काय सविस्तर विषय तो दर्शकांना सांगा। नमस्कार। भूमिपुत्र फाउंडेशन आणि त्यांचे सहकारी नाटेसाहेब आणि आपण आपले सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या या माध्यमातून मला संपूर्ण जनतेला हे सांगायचं आहे की पुणे महानगरपालिका येथील भ्रष्टाचार जो काही ओतपोत वाहत आहे त्याला जबाबदार आहेत आता सेवानिवृत्त शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत शिवाजी दौंडकर यांनी अब्जवधी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। अगदी त्यांनी असा भ्रष्टाचार करताना अनेक कायद्यांची किंवा नियमांची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची किंबहुना शासन मान्यता जे GR आहेत किंवा न्यायालय या सर्वांच्या आदेशाची पायमल्ली करून मनमानी कारभार, थोडक्यात बेबंदशाही प्रस्थापित केली होती पुणे जिल्हा महानगरपालिकेत। आणि त्यांच्या विरुद्ध त्याच विभागातील अनेक कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या, परंतु त्या सर्व तक्रारींना मूठमाती देण्याचं काम सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तर केलेलंच आहे। परंतु मी ज्यावेळी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सध्याचे माननीय पोलीस उपायुक्त IPS आहेत, ते नाव घेऊ इच्छित नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की टोके साहेब तुम्ही जे हे सगळे अर्ज केलेत या अर्जावर आम्ही सविस्तर अहवाल, म्हणजे तत्कालीन जे SP होते श्रीमान संदीप दिवाण साहेब IPS, त्यांनी अहवाल म्हणजे जे शिवाजी दौंडकरांनी भ्रष्टाचार केला आहे किंवा कायद्याची पायमल्ली करून बेबंदशाही प्रस्थापित केली, एक स्वतंत्र राज्य चालवल्यासारखं त्यांनी पुणे महानगरपालिकेचा कारभार शिक्षण विभाग हाताळलेला आहे। अगदी साम दाम दंड या पद्धतीचा अवलंब करून त्यांनी हवा तो, माझ्या भाषेत बोलायचं झालं मी तर अत्यंत प्रकटपणे बोलतो की नंगा नाच केला होता या माणसाने सदर ठिकाणी। आणि या नंगा नाचाला साथ देणारे वरिष्ठ IAS अधिकारी आणि IPS अधिकारी
यांच्या अभद्र युतीच्या जोरावर शिवाजी दौंडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला जो काळिंबा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अगदी 100% निषेधार्थ नक्कीच आहे आणि त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. राहिला संदीप दिवाण साहेब SP पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचं आणि आताचे सध्याचे सन्माननीय SP जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2018ला एक अमेंडमेंट आलेलं आहे टोके साहेब. त्या अमेंडमेंटमध्ये असं आहे की सुनील टोके भ्रष्टाचार करताना पकडला गेला तर सुनील टोकेवर कारवाई करण्यासाठी शासनाची किंवा त्या विभाग प्रमुखाची परवानगी घ्यावी लागते. आत्ता सन्माननीय उच्च न्यायालय यांनी काही दिवसापूर्वी एक समिती गठीत केली होती आणि ती समिती अशी होती, लोकमतचा पेपर आहे, तो पेपर आहे मार्च 17, 2023चा, पेज नंबर 4 वर आहे आणि SB कार्यपद्धतीच्या आढाव्यासाठी समिती अहवालासाठी 2 महिन्याची मुदत दिली होती सन्माननीय उच्च न्यायालयाने. बरं, यामध्ये समितीचे अध्यक्ष जे सदस्य आहेत ते ACB लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये पोलीस महासंचालक रजनीश सेठ आहेत, SBचे अप्पर आयुक्त गृह विभागाचे, तसेच पोल 2 गृहसचिव पुणे, ACBचे अधीक्षक, मुख्यालयातील अप्पर अधीक्षक व अन्य एक निमंत्रित सदस्य यांचा समावेश करण्यात आला होता. आज ते सरकारला 23 जानेवारीला केली होती, त्यानुसार गृह विभागाने समिती स्थापन केली. आज जानेवारी उलटून गेला, आज आला आहे नोव्हेंबर. इतके दिवस आता जर सन्माननीय उच्च न्यायालयाचा आदेशाचा किंवा त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्सचा जर फरक सन्माननीय महाराष्ट्र राज्य शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सध्याचे पार्ट 2चे ट्रिपल इंजिन सरकारमधील शिंदेसाहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी यावर काय केलं हे विचारण्यासाठी किंवा ह्या अँटी करप्शनचा जो कारभार आहे किंवा जे नागरे पाटील माहितीच्या अधिकारात म्हणतायत की विभाग प्रमुख पुण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी ती परवानगी नाकारली, म्हणजे कारवाईसाठी आम्हाला हे केलं नाही आणि आम्ही SBनी तर त्यांना सांगितलं की यांच्यावर शिवाजी दौंडकरवर कारवाई करावा आणि असा बेसिक अहवाल, लेखी अहवाल तत्कालीन SP पुणे अँटी करप्शन ब्युरो यांचे जे संदीप दिवाण साहेब आहेत त्यांनी दिलेला असताना सुद्धा ते भिजत घोंगडं यासाठी ठेवलेलं आहे की राजकारण्यांपासून अगदी खाली पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे खालच्या पदावर जो नोकरी करतो त्याच्यापर्यंत या साठमारीची वाटेकरी आहेत. त्यामुळं मला वाटतं असं आहे की गृह विभाग किंवा त्या विभागाचे मंत्री किंवा फडणवीस साहेब यावर बोलायला तयार नाहीत. जर असं असेल तर ती अमेंडमेंट नरेंद्र मोदी साहेबांनी कशासाठी आणली? भ्रष्टाचारमुक्त त्यांना भारत करायचा आहे की भ्रष्टाचारयुक्त करून ठेवला आहे? ही अमेंडमेंट आणून जर किंवा भ्रष्टाचारांना वाचवायचं हां, जर तसं असेल तर ही अमेंडमेंट फक्त भ्रष्टाचारांसाठीच आणली आहे का, असा माझा नरेंद्र मोदी साहेबांना सवाल आहे आणि महाराष्ट्रातल्या राज्य शासनाला सुद्धा हा प्रखर सवाल आहे की या अमेंडमेंटमध्ये जे काही तुम्ही कॉस्ट टाकलेत मग ते भ्रष्टाचारी कसे, जर मंत्रालय त्यांच्या हाताखालील IAS IPS अधिकारी किंवा क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 अधिकाऱ्यांपर्यंत जर कारवाई करण्यासाठी ते त्या विभागाचे प्रमुख जर नागरे पाटलांना म्हणजे हे करत असतील, निग्लेज करत असतील, तर मग अँटी करप्शन कशाला हवं? CBI कशाला हवं? ह्या गोष्टीच कशाला पाहिजेत? करोडो रुपयाची आज लोकांच्या टॅक्समधून जो मी पगार घेतला किंवा आता नागरे पाटील साहेब पगार घेत आहेत किंवा अँटी करप्शन या ब्युरोक्रॅट्सला किती खर्च होतोय शासनाचा, यावरही मोदी साहेबांनी विचार करायला पाहिजे होता. माझ्या मते या 2018च्या अमेंडमेंटच्या विरोधात मी आपल्या भूमिपुत्र फाउंडेशन आणि आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या भारतातील तमाम जनतेला एक आश्वासन देऊ इच्छितोय की या अमेंडमेंटच्या विरुद्ध मी 100% सन्माननीय उच्च न्यायालय, गरज पडल्यास सन्माननीय सुप्रीम कोर्टपर्यंत जनहित याचिका दाखल करून न्याय मागणार आहे. कारण ही 2018ची अमेंडमेंट आहे, ही अत्यंत देशाला घातक आहे आणि भ्रष्टाचारयुक्त भारत करण्यास 100% ही अमेंडमेंट
कारगर साबित होणार आहे. कारण आज नागरे पाटील साहेब स्वतः म्हणतायत की आम्ही 280 लोकांवर कारवाई करण्यासाठी गृह विभागाला कळवलेलं असून सुद्धा गृह विभागांनी आज तागायत आम्हाला पूर्व परवानगी दिली नाही. याचाच अर्थ ही अमेंडमेंट याच्यात कदाचित ह्या 280 मध्ये राजकारण्यांचा 100% पाठिंबा आहे. रश्मी शुक्ला मॅडमनी जे 18 IPS अधिकाऱ्यांच्या आणि मपोशे पोलीस अधिकाऱ्यांचं फोन टॅपिंग करून जे प्रकरण गाजवलं होतं, आज ते IPS अधिकारी आणि मपोशे अधिकारी सर्वजण 18चे 18 अधिकारी हे क्रीम पोस्टिंग घेऊन महाराष्ट्रात नोकरी करत आहेत. आणि या गोष्टीचं रान उठवणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज ह्या 18 अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना किंवा मपोशे पदावरील अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहेत, हा माझा खुला प्रश्न मिस्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की साहेब तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारांच्या पाठीशी आहात का? मी माझं आज आयुष्य 38 वर्षाची नोकरी दाववर लावली, आज 10 वर्ष पोलीस खात्यात राहून मी हा संघर्ष लढतोय अगदी सेवानिवृत्तीपर्यंत. मग कुठे आहे महाराष्ट्र आणि कुठे नेऊन ठेवला आहे तुम्ही महाराष्ट्र? तुम्हीच ओरडत होते भ्रष्टाचारमुक्त भारताचं जे गाणं गात होते तुम्ही निवडणुकीच्या रणधुमाळीत 2014. फडणवीस साहेब, मोदी साहेब, तुम्ही विसरले का हो हे सगळं? आणि तुम्ही प्रताडित कोणाला करताय? सर्वसामान्य जनतेला, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवेल, जो पोलीस खात्यात आहे. आत्ता माझे जे IPS अधिकारी आहेत, अनेक अधिकारी आहेत, त्यांना हा जो चान्स होता त्यांच्या हातात होतं. प्रशासकीय बाबी किंवा ज्या काही सगळ्या सर्कमस्टन्स, ज्या नियम अधिनियम किंवा त्यांचे आदेश त्यांनी पाळायचे होते ते त्यांनी का पाळले नाही? सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक अधिकारी म्हणतात की पोलीस दलात भ्रष्टाचार चालतो. मग सेवानिवृत्तीच्या अगोदर तुम्हाला का कंठ फुटला नाही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलायला? ही एक शोकांतिका आहे या भारत देशाची. इंग्रज गेलेत पण ह्या अवलादी सोडून गेलेत भ्रष्टाचाराच्या, हे याच माध्यमातून सांगू इच्छितो. आणि मला वाटत नाही मोदी साहेबांचा भ्रष्टाचारमुक्त भारत होईल. त्यांनी भ्रष्टाचारयुक्त भारत केला आहे हे माझं ठाम मत आहे. आणि या 2018च्या अमेंडमेंटच्या विरुद्ध मी 100% पुन्हा सन्माननीय उच्च न्यायालय आणि सन्माननीय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. जय हिंद. नक्कीच. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी या माध्यमातून एक आव्हान करेल की आपण सुनील टोके साहेबांच्या ह्या जनहित याचिका दाखल करण्याला आपण पूर्ण, आम्ही सर्व भूमिपुत्र फाउंडेशन आणि पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वारकरी सर्व तुमच्याबरोबर आहेत. आणि ही 2018मध्ये मी नेहमी अनेक आता भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गावागावात जाऊन जो भ्रष्टाचार बाहेर काढतोय, परंतु भ्रष्टाचार बाहेर काढतो, सबळ पुरावे देतो, ते तोंडावर व्हिडिओमध्ये कबूल पण करतात की हा भ्रष्टाचार झाला आहे. गावांमध्ये कामं नुसते कागदावर झाले, प्रत्यक्षात कामच नाही. एवढा प्रखड आणि डोळ्याने दिसत असलेला भ्रष्टाचार, मग त्या भ्रष्टाचारांवर पुढे काय होतं, त्यांचं कारवाई का होत नाही? एखाद्याला ट्रॅप केलं, रंगे हात पकडलं. रंगे हात पकडणं म्हणजे जेव्हा ती एक पावडर आपण विशिष्ट प्रकारची ती त्या नोटेला लावतो आणि त्या नोटा जेव्हा हातात घेतल्या आणि ते मग हात पाण्यात बुडवले की ते लाल कलरचे होतात, म्हणून त्याला आपण रेड हँड म्हणतो. असे रेड हँड पकडलेले अधिकारी परत मोकाट सोडून दिले जातात आणि त्यांना प्रमोशन दिलं जातं, रुजू केलं जातं. आणि 2018ला जी अमेंडमेंट झाली 17A आणि 19 या 2 कलमांमध्ये 17मध्ये घुसवलं त्यांनी आणि 19 त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली. मग ही अमेंडमेंट का केली? ह्या भ्रष्टाचार प्रतिबंधक जो 1988चा जो कायदा आहे त्या कायद्यात ही अमेंडमेंट का केली? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जर हा देश भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन चालणारे आमचं शिंदे साहेबांचं सरकार, माननीय मुख्यमंत्र्यांचं, तेही त्याच पावलावर म्हणते की हा महाराष्ट्र आम्हाला भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. मग कसा? म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की भारत देश आपण भ्रष्टाचारमुक्त करूया आणि दुसरीकडे तुम्ही 2018ला तुमच्याच सरकारमध्ये, केंद्रात राज्यात तुमचंच सरकार होतं, मग तुम्ही ह्या अमेंडमेंट का केल्या? ह्या अमेंडमेंटमध्ये काय होतं? समजा आता सुनील टोके साहेबांनी जर भ्रष्टाचार केला आणि जेव्हा यांच्यावर कारवाई करायची आहे, ह्या लाचलुचपत प्रतिबंधक ज्या कायद्याअंतर्गत जर यांच्यावर कारवाई करायची असेल त्या अँटी करप्शन ब्युरोला, तर त्यांना यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते यांच्या विभागाच्या, की यांच्यावर आम्हाला कारवाई करायची आहे किंवा यांचं चार्जशीट आरोपपत्र दाखल करायला त्या विभागाची परवानगी लागते. आणि तो विभाग यांना काही परवानगी देत नाही. एखाद्या जिल्हा परिषदेचा अधिकारी पकडला, त्याच्यावर कारवाई करायला जिल्हा परिषदेचा अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. एक वेळ हे पोलीस खात्यामध्ये होतं, कारण मी जेव्हा शर्मिष्ठा वालावलकर मॅडमशी जेव्हा भेट झाली, त्यांनी सांगितलं की पोलीस खात्याकडनं लगेच कारवाईचे वरतून परवानगी मिळते, परंतु इतर विभागामध्ये ती परवानगी का मिळत नाही? कारण खालपासून तर वरपर्यंत, म्हणजे त्याने जर 10 रुपये घेतले असतील तर त्या 10 रुपयामधले 1 रुपया का 5 रुपये त्याच्यातले जे काही असतील त्याचा एक वाटा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जातो आणि मग तो त्या
खालच्यावर कारवाई करील का? मग काय होतं, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या उक्तीप्रमाणे सगळे एकमेकांना पाठीशी घालतात. तो त्याला वाचवतो, तो त्याला वाचवतो. अधिकाऱ्यांना पुढारी वाचवताना दिसत आहे आणि पुढाऱ्यांना अधिकारी वाचवताना दिसत आहे. मग हा खरंच टोके साहेब म्हटले तसा हा देश भ्रष्टाचार मुक्त होईल का? हा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल का? म्हणून मी या माध्यमातून महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही ह्या भ्रष्टाचार प्रतिबंधक जो कायदा 1988 त्याच्यात जी 2018ला या भाजप सरकारने अमेंडमेंट केली 17 आणि 19मध्ये त्या कायद्यांमध्ये त्वरित ती अमेंडमेंट रद्द करून आणि उलट याच्यामध्ये या कायद्याचा धाकच कोणाला राहिला नाही. आणि म्हणून आपण नाशिकमध्ये पाहिलं दर 4 दिवसाला शर्मिष्ठा वालावलकर मॅडम एका विभागाचा बोक्याला धरते आहे. कोण 40 लाख घेतोय, कोण 50 लाख घेतोय, कोण 30 लाख घेतोय. जणू यांच्या स्पर्धा लागली मी किती लुटतो देशाला. आणि हे सगळे पुढारी अधिकारी अशी अभद्र युती करून आणि या देशाला लुटताय की काय असं वातावरण हे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभर बघायला मिळतंय. तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, कमेंट करा, इतका शेअर करा, इतका कमेंट करा की माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत तो व्हिडिओ गेला पाहिजे, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे आणि परत ही जी अमेंडमेंट आहे ही रद्द झाली पाहिजे. आणि हा भारत देश आपण परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला भारत देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत देश, आपल्या महापुरुषांनी पाहिलेला तो पवित्र भारत देश बनवूया. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.